नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 10 जुलै 2026. मागच्या 4-5 दिवसापहिले खूप छान पाऊस झाला. पिकंही आपले खूप जोमावर आहेत. आणि आता पावसाळा झाल्यानंतर म्हणजे सुरू झाल्यावर आपण पहिल्यांदाच लिक्विड फर्टिलायझर आपण तयार करतोय. म्हणजे 3-19 जे अंकुश पाटील साहेबांनी ज्या निविष्ठा सांगितल्या आहेत त्या सामुग्री मागून आपण 3-19 साधारणतः आपण आज 300 लिटर बनवणार आहे. त्याच्यासाठी काय काय सामुग्री घेतली आपण मी पहिले तुम्हाला किलो वाईज सांगतो, म्हणजे एकूण लागलेलं. आता आपण कॅमेरामॅनला मी सांगेल, फॉस्फरिक ॲसिड हे आपण 300 लिटरला साधारणतः 52 किलो इथं बादल्यांमध्ये घेतलेलं आहे. साहजिक तुम्हाला, कारण की टाकायला आपल्याला सोयीस्कर पडायला पाहिजे, त्याच्यामुळे 52 किलो आपण फॉस्फरिक ॲसिड मागवलं आहे. मी त्या टेक्निकली फ्रूट गेटवर जाणार नाही, तिकडेही 2 कॅना अजून आणलेल्या आहेत आपण, ज्या मला ज्याचा रिझल्ट मिळतो मी तेच सांगतो. मला काही माझ्याकडे कोणतं विकायलाही नाही आहे. आता फॉस्फरिक ॲसिड आपण 52 किलो घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे साधारणतः 300 लिटरला आपण 22.5 किलो फ्लॅक्समधलं आहे, मी दाखवून देतो. त्याच्यानंतर या साईडला आपण 15 किलो युरिया, एकूण 300 लिटर 3-19 बनवायला 30 किलो आपल्याला युरिया लागणार आहे. पण एकाच टाकीमध्ये तयार होणार नाही, कारण की 300 लिटर म्हटलं तर 200 लिटरचा बॅरल आहे. त्याच्यामुळे आपण 3 बॅरल घेतलेले आहेत. आता जे काही आपण मिश्रण बनवणार आहे ते मी दाखवणारच आहे आणि तुम्ही समजून घ्या. आता या बॅरलमध्ये आपण 2 बॅरल जे आहेत ज्याच्यामध्ये 80 लिटर 90 लिटर आपण आरोचं पाणी घेतलंय. मी आरो पण दाखवायला लावतो. आरोचं म्हणजे जारचं पाणी, जे त्याचा pH कंट्रोल असतो, तो आपण घेतलेला आहे. साधारणतः याच्यामध्ये 90 लिटर आणि या बॅरलमध्ये 90 लिटर घेतलंय. तिसऱ्या बॅरलमध्ये आपल्याला पाणी आपण कमी घेतलेलं आहे, साधारणतः 60 लिटर घेतलेलं आहे, कारण की 300 लिटर बनवतोय. 60 लिटर याच्यासाठी घेतलेलं आहे आपण, कारण त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकणार आहे. हे जे बनवणार आहे मिश्रण, हे आपल्याला या टाक्यांमध्ये टाकायचं आहे. मिक्स करतानाची पद्धत महत्त्वाची आहे. तरी असो, आता आपण सुरू करू. मी पहिले उचला एक युरिया आपण घ्या बेटा, आपण तो मग्गा काढून घ्या. आता हे जे 15 किलो घेतलेलं आहे आणि 90 लिटर पाणी याच्यात टाकून द्या आणि ढवळून घ्या. पहिले ही काठी घ्या आणि याच्यातही टाकून द्या. आता हे, कारण की 300 लिटर बनवणार आहेत आपण, तर आपल्याला जागा या 200 लिटरच्या बॅरलमध्ये बसणार नाही, म्हणून आपण हे दोघं पार्ट वेगळे करून घेतले. काळी हलवून घ्या, त्याला घ्या, काळी घ्या, म्हणजे जेणेकरून हे पूर्ण मिश्रण एकत्र होईल. त्याच्यानंतर आपल्या जो आहे जे पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या बादल्या करून ठेवलेल्या आहेत आपण वेगवेगळ्या, कारण की याच्यात आपण टाकल्यानंतर हे मिश्रण तयार झाल्यानंतरच आपण हे जे 60 लिटर घेतलेलं आहे पाणी, याच्यामध्ये आपण जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणलेलं आहे ते पण आपण 22.5 किलो घेतलं आहे, ते याच्यात टाकू. याचा टाकल्यानंतरचं रिझल्टही दाखवूया. फार गरम होतं. आता युरिया आपला मिसळला, मारून घ्या, काळी मारून घ्या, चांगलं मिक्स होऊ द्या. त्याच्यानंतर मी माझ्या शेतातली जी पपई लावलेली आहे ती पण आपण तिकडे जाऊ, तोपर्यंत माणसं करत राहतील. विरघळला का पाहून घ्या. झालंय विरघळून, आहे का थोडं? मारा हँडल मारा थोडा, म्हणजे विरघळून जाईल. युरिया वेळ नाही लागत विरघळायला. मी कॅमेरामॅनलाही सांगेल का थोडंसं कॅमेरा दाखवा याच्यामध्ये. आता आपण फक्त याच्यामध्ये युरिया मिक्स केलेला आहे, एक 5 मिनिटामध्ये होऊन जाईल. तोपर्यंत हे जे काही आपण शेतकऱ्यांसाठी रोबोट बनवतोय त्याचे कामच चालू आहे. सगळं फिटिंगचं काम सुरू आहे. 3-4 मॉडेल आहेत आपले, त्याच्यावर कायम काम चालू आहे आपलं. हे इकडे 3 मॉडेल तर आताच चालू आहे. हे काहीतरी आपण वेगळं बनवतोय. हे जसे जसे फिट होतील तसे तसे आपण दाखवूच काय काय चालू आहे.
हे पण एक वेगळं बनवलेलं आहे. हे जेव्हा फिटिंग होईल आणि त्याचे ट्रायल डेमो घेऊ तेव्हा नक्कीच आपल्या चॅनलवर आपण दाखवत आणि सांगतही राहणार आहे. तरी चला ठीक आहे. जवळजवळ आता युरिया आपला झालेला आहे, पूर्ण मिक्स झालेला आहे. आता एक बादली याच्यात टाकून द्या. आपण आता पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक बादली याच्यात टाकायची, हळूहळू टाकायच्या. दोघं जण मिळून टाकायला तर काही घाई करू नका. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि युरिया असं आपण एकत्र करतो. आरामशीर आरामशीर आरामशीर. कारण की प्रमाण माझं क्षेत्र मोठं असल्यामुळे मला प्रमाण जास्तच लागतं. 300 लिटर बनवणार आहे आपण अंकुश पाटील साहेबांचाच फॉलो करतोय. निविष्ठा कशा बनवायच्या तरी मी त्यांचेही व्हिडिओ पाहतो, बऱ्याच शेतकऱ्यांची पाहतो. कोणी 2 लिटर, कोणी 10 लिटर, कोणी 20 लिटर, कोणी 100 लिटर पर्यंत बनवतं. आपली शेताची म्हणजे आपला शेताचा एरिया पण जास्त मोठा असल्यामुळे आपल्याला एका टायमाला 300 लिटर बनवायचं असतं. बरं, आता इकडे टाकून द्या बेटा आणि मग ढवळत राहा. आरामशीर आरामशीर टाका, आरामशीर टाका. कॅमेरा मला मी दाखवेल का दुधासारखा रंग व्हायला लागलाय त्याचा. आणि याचं पूर्ण आपण कॅल्क्युलेशन देऊ का आपल्याला काय किती रुपयामध्ये किती लिटर पडलं. आता हलवत राहा. आता हे थोडंसं 5 मिनिटं हलवायला लावू आपण. तोपर्यंत आपण आपल्या मधल्या शेतामध्ये जाऊ. का आजची पपईची ग्रोथ 20-21 जानेवारीला आपण लागवड केलेली आहे पपईची. 5-5.5 महिने होत आलेले आहेत. पपई पहिले सांगतो आपण आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे. पपईची ग्रोथ पाहिली, खरंच काही झाडं खूप सुंदर झालेले आहेत. कमी खर्चात आपण घेतोय. बेड वर जी माती, सुपीक माती टाकलेली आहे तिथं आपण मोसंबी लावलेली आहे आणि मध्यामध्ये जागा जी शिल्लक राहत होती आपली तिथं आपण पपई लागवड केली. नक्कीच काही झाडं छोटे राहून गेले कारण की जमिनीत जेवढा पाहिजे तेवढा खत साठा नाही आहे. आपण स्टेप बाय स्टेप करतोय. साफसफाई काम चालू केलेलं आहे. काही पपईची झाडं तुम्हालाही आनंद होईल का केवढे सुंदर आणि मोठे झालेले आहेत. रोगराई म्हणाल काहीच नाही आहे. आता हे एक पपईचं झाड दाखवतो. हे नर झाड आहे. याला फुलर आली पण हे नर झाड आहे. आणि जे आता वापस फुलकळी येते त्यांना आता हे मादी म्हणजे याला आपल्याला पपई लागणार आहे. मेहनत आपण पूर्ण जर तुम्ही व्हिडिओ पाहत राहिले तर मी प्रत्येक वेळेस झालेलं काम चांगलं वाईट हे सगळं दाखवत राहतो. आणि आता तुम्हीच सांगा का ही पपई आणि ही मोसंबी आणि ही पपई एकमेकांना कधीच नडणार नाहीये. पपईला फ्लॉवरिंग यायला लागली म्हणून आपण 3-19 बनवतोय. म्हणजे त्यातला सगळं घटक मिळतील. स्टेप बाय स्टेप आपण देत राहणार आहे. पपई पाहिल्यानंतर आता पहा काही झाडं मी तर इथं पहिल्यांदा आलो. मी पण काही जास्त आतमध्ये येत नाही. म्हणजे हे जे फळ आहे आपल्याला आपल्या मेहनतीचं आहे. आणि मी स्टार्टलाच लागवड केली सुरू तेव्हा मी आवर्जून सांगितलं होतं अपेक्षाच मी माझ्या कमी धरलेल्या आहेत. तर उत्पन्न जर मी अपेक्षाच कमी धरली आणि जर काही ना काही मला देऊनच जात असेल कारण की माझं मोठं पीक हे मोसंबी आहे. आता या प्लॉटमध्ये माझे खूप मोसंबी माझी जळली. बरेचसे कारण आहेत त्याला. त्याच्यामुळे इथं आपण गंगाफळ पण घेतलेलं होतं. गंगाफळ इकडे मी दाखवायला लावतो. इथे पपई यायला लागलेली आहे. लागायला लागलेत फळं. नक्कीच मेहनत आपण करणार आहे, पैसे मिळणार आहे. आणि मागच्या वेळेस आपण दाखवलं का 10,000 पपईचे झाडं आपण लावलेले आहेत. त्या 10,000 मधून 5-6 हजार झाडांनी पण जरी उत्पन्न दिलं आपल्याला ही जमीन अशी वेस्ट होणार होती. इकडचा मळा पाहिल्यानंतर आता इथे जर मोसंबी दाखवायचं म्हटलं ना बरेचसे झाडं मेले आहेत. आपले अजून वापस झाडं येणार आहेत. 1-8 दिवसात आल्यानंतर वापस आपण लागवड करणार आहे. आणि 1-2 वर्ष आपल्याला
या मधल्या जागेमध्ये उत्पन्न मिळणारच आहे. मी मुद्दाम तुम्हाला आतमध्येही घेऊन जातो का झाडांची क्वालिटी आणि पपई लागवड केल्यानंतरचं आता असं फळ म्हणून आपण हे आता जे काही लिक्विड खत बनवतोय या पपईलाही मिळेल, मोसंबीलाही मिळेल. त्याच्यानंतर आपण जे आता टरबूज लागवड केलेली आहे 4 प्लॉटला, या प्लॉटमध्ये टरबूज आपल्या 2-3 दिवसात लागेल. माझ्या माता बहिणी साफसफाई करताय. राहायला मूळ मुद्दा, आपण आता आपल्या शेतामध्ये वापस आपल्या शेडमध्ये जाऊ, जे आपण 3/19 बनवतोय. तर हे पाहता, म्हणजे खरंच आपण जी मेहनत करतोय, नक्कीच कुठे कुठे मला अपयशही आलंय. मी अपयश पचवतोही, सामोरेही जातो त्याला, आणि वापस आपला कार्यक्रम आपण सुरू करतो. की जे झालं ते गंगेला व्हायला, वापस आपलं काम आपण सुरू करा. आणि एक आवड निर्माण होऊन गेली मला का आता असं काहीतरी करू का जेणेकरून 2 पैसे प्रत्येक वेळेस आपल्याजवळ यायला पाहिजे. आता हे आमचं गंगा फळ पण आणून ठेवलं भावाने, 12-15 दिवसांनी तोडून ठेवलंय, पिकायला लागलेलं आहे. आता याचं काय मिळेल ते भगवंत जाणे. आता मेन मुद्दा हे आपलं मिक्स झालेलंच आहे. आता आपण ही घ्या, पोटॅशियम हायड्रॉक्साईड 22.5 किलो घेतलेलं आहे. आपण इकडे टाकायचं आहे आपल्याला, ज्याच्यात आपण 60 लिटर पाणी घेतलेलं आहे. आरामशीर टाकायचं आहे, ठसका येईल. इकडे इकडे हा, याच्या मान चेहरा दूर ठेवा, कारण की ते टेम्परेचर वाढतं, गॅस होतो त्याचा. जसं आपण टाकल्यानंतर पाणी बॉईल व्हायला लागतं. झटकून घ्या, चेहरा दूर ठेवा, ठसका येईल. काठी घ्या त्याच्यात, आता काठीने हलवा. जाड काठी घेऊन घ्या बेटा, जाड काठी घेते घ्या. तोपर्यंत हे दोघं टँक हलवून घ्या. सोपं आहे, काहीच वेळ लागत नाही. एक 10-15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये तयार होऊन जातं. तर मग एवढं महागाचं बाहेरून आणायचं कशाला, सगळं मार्केटला मिळतं. मी आवाज दाखवायला लावेल, आवाज ऐकू पण येत असेल बॉइलिंगचा. जसं पाणी उकळतं त्या पद्धतीने खळखळ होत आहे. इथं आता हे टेम्परेचर यायला लागलं, हे पा, हाताने दाबायला सुरुवात होऊन गेलेली आहे. आता हे जे आपण 60 लिटर बनवलेलं आहे, या 60 लिटर पाण्यामध्ये आपण जे मिश्रण टाकलेलं आहे, आता हे थोडंसं व्यवस्थित मिरगळल्यावर 15 लिटर त्याच्यात आणि 30 लिटर त्याच्यात त्या बॅरलमध्ये आणि 30 लिटर त्या बॅरलमध्ये असं आपण टाकून घेणार आहे. आणि राहिलं या साईडने पण मी तुम्हाला दाखवतो. माझ्या माता बहिणी पपईमधलं जे काही गवत झालंय, आपला कॅमेरामॅनला मी सांगेल का थोडंसं दाखवा. तोपर्यंत तिकडची प्रोसेस सुरूच आहे. या पद्धतीनेच आपण आता कामं करतोय. कॅमेरामॅनला मी सांगेल का या इकडे, आता आपण ही प्रोसेस कंप्लीट होते. फिरवडा म्हणजे कॅमेरामॅनला मी दाखवायला लागेल का किती प्लास्टिक असूनही किती नरम व्हायला लागलेलं आहे. पूर्ण हाताने दाबल्या जात आहे. फुल टेम्परेचर आलंय त्याला. साधारणतः 60 लिटर आहे. आता जेव्हा आपण हे मिश्रण एकत्र करू, त्याच्यानंतर 10 ते 12 तास आपण राहू देणार आहे. रात्रभर थंड होईल. त्याच्यानंतर सकाळी आपण आपल्या 15 एकरामध्ये 300 लिटर बनवलं आहे. एकरी 5 लिटर प्रमाणे आपण सोडणार आहे. तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कसं वाटलं, काय वाटलं, नक्कीच सांगा. आता पहिले आपण थांब बेटा, आता झालंय का मिक्स पूर्ण? कॅमेरामॅनला मी बोलवायला लागेल इकडे. साधारणतः सर्व झालेलं आहे रेडी.
आता आपल्याला साधारणतः त्याच्यामध्ये आपल्याला आता हे काढून घ्यावं लागेल. 2 बकेटमध्ये काढून घेता का त्याला? म्हणजे एकूण 3 बकेट. अजून एक बकेट आहे का आपल्याजवळ? घेऊन या. म्हणजे या बकेटमध्ये आपण काढून घेऊ आणि याच्यामध्ये मिश्रण करू. त्याच्यानंतर आपण त्याचं पीएच पण मोजणार आहे. पीएच पट्टी पण आहे आपल्याजवळ. पीएच मोजू का किती पीएच आहे, आणि मोजून एक 15-20 मिनिटामध्ये तुमचं लिक्विड खत रेडी होणार आहे किंवा होतंय. आणि खरंच मी धन्यवाद मानेल मी अंकुश पाटील सरांना, का ज्यांनी या शेतकऱ्यांसाठी एवढ्या सुंदर निविष्ठा सांगितल्या. स्टेप बाय स्टेप आपण देतच राहतो. लगेच आपण पुढच्या याच्यामध्ये हे मटेरियल दिल्यानंतर अमिनो ॲसिड पण बनवणार आहे. अमिनो ॲसिडचे कसे रिझल्ट राहतील, मागच्या वेळेस पण मी दिलंय, सुंदरच रिझल्ट आहे. घे बेटा, एक मग्गा घे, एक बकेट घे इकडे, आणि इकडे त्याच्यात टाक. दोन्ही बकेट घेऊन घे, मग्ग्याने काढून घे पहिल्या. तो पण मग्गा घेऊन घ्या. गरम असेल ना ते, हात सांभाळून, हँडल धर त्याचा. तो पण मग्गा घ्या. म्हणून एक एक टाकून अर्धी अर्धी टाकून देऊ त्याच्यामध्ये, काही मोठी गोष्ट नाही. आतापर्यंत मोजलेलं आहे पाणी ते. कारण की बॅरल साधारणतः 20-20 लिटरचे आहेत. ते 20-20 लिटरचे कॅन आहेत आपल्या त्या. आणि जर खर्च जर काढायचा सांगायचं म्हटलं तर फॉस्फरिक ॲसिड, मी कॅमेरामॅनला बी बोलवलं इकडे. फॉस्फरिक ॲसिड आपण हे जळगावमधूनच मागवतो. फूड ग्रेड आणि टेक्निकल ग्रेडच्या भानगडीत मी पडत नाही. मला ज्याचे रिझल्ट मिळत आहे मी ते वापरतो. तुम्हाला जे मिळत असेल ते वापरा. आता राहिला खर्च सांगायचा विषय, तर 52 किलो आपण फॉस्फरिक ॲसिड घेतलेलं आहे. 2300 रुपयाची कॅन येते. कॅल्क्युलेशन करून घ्या काय किलो पडतं. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड 3500 रुपयाची आपण जळगावनंच आणलेली आहे, 25 किलोची आहे. याच्यात 22.5 किलो आपण टाकलेलं आहे, जे तुमच्या समोर आता मी लाईव्ह दाखवलं. त्याच्यानंतर 30 किलो युरिया घेतलेला आहे. 6 रुपये किलो पडतो. 5 रुपये 6 रुपये 6 रुपये पडतो. म्हणजे 30 किलो गेला आहे म्हणजे 180 रुपयाचा. याचं जर कॅल्क्युलेशन करून जर हिशोब केला, पाण्याचे जारचेही पैसे देतो आपण, त्याचाही हिशोब केला, मी हा संपूर्ण हिशोब केला आहे, तर मला घरामध्ये 1 लिटर साधारणतः 25 रुपये तयार आपल्या घरात होत आहे, जे 319 आपण बनवत आहे. तर त्या हिशोबाने 25 रुपयामध्ये अंकुश पाटील साहेबांनी ज्या निविष्ठा सांगितल्या आहे, 20, 25, 30 रुपयात जर तुमच्या घरात पडत असतील तर फर्टिलायझरच्या दुकानात जायचं कामच नको. आडो करून घ्या, आडो करून काढून घ्या, मग मग्ग्याने वेगळं करून घेऊ. करा, उचला 2 जण, एक बादली भरून घ्यायला आता पण ती पण, मग आपण डिवाइड करून घेऊ. कारण की क्वांटिटी जास्त असल्यामुळे थोडासा त्रास पुरतो. 50-100 लिटर राहिलं असतं ते एका याच्यातच झालं असतं. आडो करून घ्या त्याला. आणि ईव्हीचा तर तुम्ही पाहताच आहे, जे आपण मशीन बनवतोय, सगळे कामं आपले एका टायमाला इथं सुरू आहेत. आडो करून टाकता येत असेल तर टाकून घ्या बेटा. काही नाही, सोपं आहे बनवायला, काही जास्त खर्च येत नाही. सरळ सांगितलंय. काय काय भाव मिळतं ते ॲक्च्युली तुम्हाला मी दाखवून दिलं, सांगितलं. कुठं मिळतं जळगावला, मी किशोर एजन्सीवर जाऊन घेऊन येतो. किशोर एजन्सीवर एक आहे, त्याच्यानंतर एक कृष्णा केमिकल्स म्हणून आहेत. जळगावला 5-6 आहेत. या दोघं लोकांचं माझ्या तोंडात नाव पाठ आहे. तुम्हाला जिथं मिळेल तिथं घ्या. मला त्याच्याबद्दल फोनही करू नका, का काय भाव आहे, रोजचे भाव त्याचे बदलत राहतात. त्याच्यामुळे आपणही तो ते त्रास घेत नाही. ज्या रेटने मला मी गेलो गाडीत, आता जवळजवळ 4 कॅन घेऊन आलेलो आहे. 4 पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या बॅग पण घेऊन आलो, गोडाऊनमध्ये ठेवलेलं आहे आपण. काढा बेटा आरामशीर. आणि नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीने जे केलं तर नक्कीच पैसा वाचणार आहे त्याचा. आणि पैसा वाचला तरच शेती वाचणार आहे. आता मागच्या वेळेसही मी तुम्हाला सांगितलं, आता आपण पपई पण टरबूजची लागवड केलेली आहे. याच्यात ओतून घ्या बेटा त्याला. हा, नाही ते एकत्र करून घ्या पहिले, याला एकत्र याच्यात टाकून घ्या. हा, आणि मग ते खाली बकेटमध्ये टाका त्याला.
थोडं सांभाळूनच करायचं आहे, केमिकलचा विषय आहे. टाकून घ्या आता तिला, उलट करून घ्या दोघं जण मिळून. खालून उचला त्याला. हा मी धरतो, तुम्ही टाका टाका, काही सरकू देणार नाही. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, काही घाबरू नका. येऊ द्या येऊ द्या, आता मी भरायला लागला का सांगेल तुम्हाला. येऊ द्या. बस 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 बस. हा याच्यात आता ह्या तिन्ही बादल्या आहेत ना, या तिन्ही बादल्या एक भरेल का त्याच्यात अजून? हा, मग 2 बकेट याच्यात टाकून द्या, आरामशीर टाका. आणि एक जण हलवत राहा बेटा. का दोघं जण मिळून टाकताय? टाका, दोघं जण मिळून जर टाकता येत असेल तर टाका. हळूहळू टाका, धार फक्त बारीक लावायची. आरामशीर टाका, आरामशीर टाका. आता याची अभिक्रिया चालू झाली बनवणे. कॅमेरा म्हणलाय मी जवळ बोलूया. वाफा निघायला लागल्यात वापस त्याच्या. अजून एक बकेट टाकून द्या याच्यामध्ये. पहिले ती भरून घ्यायला, तर पहिले त्याच्यात भरून घ्या, म्हणजे बरोबर आहे का, म्हणजे आपण माप चुकायला नको. हा मी पकडतो, काय हरकत नाही. चला येऊ दे बेटा, हळू 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 येऊ द्या. टेकवा त्याला त्याच्या आराम, येऊ द्या. करा उलटा. बस बस बस, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. याच्यात टाकून द्या. आता एक कॅन टाकून द्यायच्यात. आता चला ठीक आहे, नंतर टाकून देऊ आपण. टाका त्याच्यात एक कॅन. हा ही टाकून द्या. चला, कपडे सांभाळा थोडे. आता 2 कॅन याच्यात टाकून द्या. 2 बादल्या आता याच्यात टाका. एक एक जण एक एकच टाका, दोघं जण मिळून टाका. इकडच्या याच्यात. आरामशीर धार लावा. टाकून घेऊ त्या पहिले. बढिया. टाका बेटा, आता ते पण आणा. चला आणा. पीएच पट्टी कुठे आहे बेटा? बर, टाका आरामशीर टाका, काही नका करा. काही होत नाही त्याचं, आता झालं ते नॉर्मल. हलवत राहा बेटा त्याला. आता दोघं काट्यांमध्ये दोघं जण हलवत राहा. फिरवत राहा आता त्याला. आता आपण पीएच पण चेक करू त्याचा. एक 5 मिनिटं आपण मिक्स करत राहू. वाफा दिसत असतील आता. बेटा त्या टाकीमध्ये काय आहे का, टाकून घ्यायच्या. मग डायरेक्ट याच्यात ओतून घ्या. ह्याच्यात टाकून घ्या ना, काय थोडंसंच आहे त्या. टाकायच्यात आरामशीर टाका. आरामशीर आरामशीर. बस हलवत राहा बेटा. आता ठेवून द्या खाली. हलवत राहा. आता साधारणतः याच्यामध्ये सरी क्वांटिटी जी काउंट केली तर 300 लिटर
आपण हे तयार केलेलं आहे. नक्कीच याचा आपण पी एच पण मोजणार आहे 1 मिनिट 2 मिनिटामध्ये. किती पी एच आहे हे आपल्याला समजणारच आहे. बरेचसे आता ह्या ज्या आमच्या बॅरल असतात, आम्ही बरेचसे वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी वापरत राहतो, त्याच्यामुळे पाण्याची क्वालिटी वेगळी झाली असेल. कारण की काही वेळेस आपण मटेरियल टाकतो, काही वेळेस अमिनो ॲसिड बनव किंवा ह्युमिक ॲसिड बनव. हलवत राहा बेटा, हलवत राहा, हलवत राहा. आता आपण याचा पीएच घेऊ. पहिले पीएच पट्टी आहे माझ्या हातामध्ये. ₹2-5 पीएच पट्टी मिळते, त्याच्यामुळे काही रॉकेट सायन्स नाही आहे. कुठे मिळेल, काय मिळेल हे मी दाखवायचा प्रयत्न करतो. 1 आणि 3 मध्ये आपल्या जे आपण तयार केलेलं आहे लिक्विड खत सरळ आहे. अंकुश पाटील साहेबांचं मी खरंच मनापासून धन्यवाद करेल. सरळ आणि सोपं आहे, काही जास्त रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त सांभाळून करा एवढंच सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.